साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राघवं रामचन्द्रं च रावणारिरमापदं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। त्यावरती लीला तिला प्रश्न विचारते की या गोष्टी मला प्राप्त करायच्या असतील तर कोणत्या पद्धतीचा अभ्यास मी करणं अपेक्षित आहे। त्यावरती भगवती सरस्वती तिला म्हणते की या जगातली कोणतीही गोष्ट अभ्यासा वाचून सिद्ध होत नाही। अभ्यास इज अ मस्ट। अभ्यास म्हणजे श्रवणाच्या योगाने समजलेलं तत्व आपल्या बुद्धीमध्ये स्थिर व्हावं या दृष्टीने निरंतर चिंतन करणं, प्रयत्न आधी समजून घेणं, समजून घेतल्यानंतर ते आपल्यामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करणं, ज्ञात्या पुरुषांशी संवाद करणं, समान अधिकारी लोकांशी चर्चा करून ते तत्व त्याचा नीट बोध करून घेणं आणि त्या परमतत्वासंबंधाने अखंड तदाकार वृत्ती राखण्याचा प्रयत्न करणं त्याला म्हणतात अभ्यास। जे विरक्त महात्मे अशा तऱ्हेचा अभ्यास करून चित्तातील विश्वासंबंधीचं वैराग्य दृढ करतात आणि संसार वासना क्षीण करण्यासाठी अहोरात्र झटतात, त्यांच्या चित्तामध्ये सर्व विषयांचं त्यागरूपी सौंदर्य आणि विरक्ती पूर्णपणे पाहून त्यांच्या वृत्तीमध्ये स्वस्वरूपानंद अखंडत्वाने स्फुरण पावत असतो। जे विरक्त महात्मे आपल्याला पाहायला मिळतात ते सातत्याने हाच अभ्यास करतात। आपलं चित्त विषयांपासून दूर कसं होईल, आपल्या ठिकाणी वैराग्य कसं दृढ होईल, संसारिक वासना क्षीण कशा होतील यासाठी अहोरात्र झटतात। 1 तासाचा कालावधी ते ठरवत नाही, 1 तासात केलं संपलं असं नाही। रात्रंदिवस ह्या सगळ्या गोष्टी ते करतात आणि त्यामुळे पुढे पुढे त्यांचं चित्त जे आहे ते विषयांपासून मुक्त होतं, वासनेपासून मुक्त होतं आणि मग त्यांच्या ठिकाणी त्यागरूपी सौंदर्य आणि विरक्ती पूर्णपणे पाहते आणि अखंड स्वरूपानंदामध्ये त्यांची वृत्ती स्फुरण पावते। म्हणजे त्यांचं मन, मनातल्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या या संसारामध्ये, संसारातल्या विषयांमध्ये त्यांची वृत्ती रमत नाही, येत पण नाही। त्यांचं मन, मनातल्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या अखंडपणे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतात। हे जग आणि मी यांना अस्तित्व नाही अशा तऱ्हेची दृढ भावना करणं यालाही आत्मबोधाचा अभ्यास म्हणतात। अशा पद्धतीने या दोघींचा संवाद चाललेला होता आणि अंतःपुरातले सगळे सेवक त्यावेळेला गाढ झोपी गेले। त्या दोघी पद्मराजाच्या प्रेताच्या बाजूला असलेल्या आसनावरती जाऊन बसल्या, एकाग्र झाल्या। दोघींच्या चित्तवृत्ती शांत, शुद्ध आणि निष्कंप झाल्या आणि दोघीही निर्विकल्प समाधीमध्ये स्थिर झाल्या। सरस्वती देवी आपल्या नेहमीच्या अतिवाहिक देहाने, जो सूक्ष्म देह आहे, जो प्रकाशरूप असणारा देह आहे, त्या देहाने चिदाकाशामध्ये संचार करू आणि लीलेचा देह मात्र ध्यानाने या वेळेपुरता सूक्ष्म झाला आणि तीही त्या
अतिवाहिक देहाने आकाशामध्ये फिरून लागले. दोघी आता निघाले. त्या आपल्या घरातल्या मंडपातच होत्या. जे शरीराने त्या कुठे अंतःपुरामध्ये बसलेल्या आहेत. परंतु जागृत झालेल्या पूर्वसंकल्पाप्रमाणे हृदयापासून कंठापर्यंत असलेल्या नाडी मार्गाने वर चढून चिदाकाशामध्ये सूक्ष्म रूपाने त्या संचार करत होत्या असं त्यांना वाटायला. ज्याप्रमाणे विषयांची भावना कराल त्याप्रमाणे प्रत्यक्ष व्यवहार भासणे हा चित्ताचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे दोघीही उड्डाण करून आकाशात उंच उंच जाऊन पोहोचल्या. तिथून त्या आकाशामध्ये पोहोचल्या. त्यांनी सप्तसमुद्र, सप्तद्वीप आणि ब्रह्मांडावरनाही युक्त अपूर्व अशी सृष्टी पाहिली. आकाशात गेले आणि तिथून त्यांनी सगळी सृष्टी बघितली. अशा रीतीने त्या दोघी पद्मराजा ज्या ब्रह्ममंडलामध्ये राहत होता त्यातून निघून वशिष्ठ ब्राह्मण ज्या मंडलामध्ये राहत होता त्या ब्रह्मांडामध्ये येऊन पोहोचल्या. वशिष्ठ ब्राह्मणाच्या घरात जाऊन अदृश्य स्थितीमध्ये तिथली परिस्थिती त्यांनी बघितली. कारण तो जो ब्राह्मण आहे त्याचा जीव त्या घरामध्येच आहे आणि तिथे या दोघी आल्या. घरामध्ये सर्वत्र दुःखद स्थिती होती. ते पाहून लीलेला फार वाईट वाटलं आणि तिच्या मनात विचार आला की या माझ्या बांधवांना मी आणि सरस्वती देवी यांचा आकार व्यक्त रूपाने दिसावा, संकल्प आला. असा विचार येताच त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीमुळे त्या दोघी स्त्रिया त्या घरातल्या माणसांना दृश्य स्वरूपात दिसू लागल्या. ज्ञानाच्या दृढ अभ्यासामुळे लीला यावेळी सत्य संकल्प आणि सत्य काम झाले. दोघींचं दिव्य तेज संपूर्ण घरभर आलं. त्या प्रत्यक्ष अवतीर्ण झाल्या आणि त्यांच्यातून प्रकाश बाहेर पडायला. त्या दोघींना तिथे पाहताच त्या वशिष्ठ ब्राह्मणाच्या घरामध्ये बसलेली जी लोकं होती त्या लोकांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्या ब्राह्मणाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं ज्येष्ठ शर्मा आणि त्याच्या घरातली इतर सगळी मंडळी त्यांनी या दोघींना वंदन केले. तो ज्येष्ठ शर्मा म्हणाला की आमचं दुःख नाहीसं करण्याकरता तुम्ही इथे आला आहात का? पुढे तो म्हणाला, लीलेने त्याला विचारलं की बाळ, तुम्ही इतके दुःखी आणि कष्टी होण्याचं काय कारण आहे? काय घडलं तुमच्या घरामध्ये? त्यावर तो म्हणाला की माझे आई वडील काही दिवसांपूर्वीच गेले आहेत आणि त्यांच्या जाण्यामुळे आम्ही सगळे दुःखी आहोत. लीला देवीने पुत्र प्रेमाने ज्येष्ठ शर्माच्या मस्तकाला स्पर्श केला. ती अरुंधती आहे ना. त्याबरोबर त्याचं सगळं दुःख, दुर्भाग्य, संकट निघून गेलं आणि नंतर तिथे गावातील उपस्थित असलेल्या लोकांकडे तिने अत्यंत दयाद्र वृत्तीने पाहिले. त्यांचं हे सगळं दुःख नाहीसं झालं. वशिष्ठ ऋषी म्हणतायत की राम लीलेने पुत्र प्रेमाने त्या ज्येष्ठ शर्म्याच्या मस्तकाला हस्त स्पर्श केला नाही, तर ज्येष्ठ शर्म्याच्या पूर्व पुण्याईमुळे लीलेच्या मनात त्याच्यावर अनुग्रह करावा अशी इच्छा उत्पन्न झाली. मध्येच त्यांनी ती कथा थांबवली आणि ते विशेषत्वाने ते सांगतात की आपल्याला काय वाटतं की ती लीला त्याची पूर्वजन्मीची आई असल्यामुळे तिच्या मनामध्ये वात्सल्य निर्माण झालंय आपल्या मुलाविषयी आणि तिने आपल्या मुलाच्या मस्तकाला स्पर्श केला असं आपल्याला वाटतं. पण ते सांगतायत की कसं झालं नाही. तो जो ज्येष्ठ शर्मा आहे त्याची पूर्व पुण्य अशी होती की त्यामुळे त्या लीलेने त्याच्यावरती अनुग्रह करावा अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. कारण आता ती ज्या अवस्थेमध्ये आहे ती प्रकाश स्वरूप आहे, ती अतिवाहक देहाच्या स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर त्या दोघी तिथून क्षणार्धात अंतर्धान पावले. ग्रामवासियांना असं वाटलं की आपल्यावरती
मोठा अनुग्रह झाला की कुणीतरी वनदेवता आल्या, त्यांना आपलं दुःख कळलं आणि त्यांनी आपल्यावर अनुग्रह केला असा भाव त्यांचा झाला आणि सगळे तिथून उठून आपापल्या कामाला निघून गेले. तिथून या दोघी निघाल्या, पण पृथ्वीवरती साकार देहाने खाली आल्या नाही, तर चिराकाशात प्रविष्ट झाल्या. त्या चिराकाशामध्ये आल्या. लीलेला आलेल्या अनुभवाने ती क्षणभर स्तब्ध झाली आणि नंतर तिने देवीला विचारलं की मी पूर्वी म्हणजे माझा पती जिथे राज्य करत आहे तिथे गेले होते चिराकाशातून, तिथे मी कोणालाच दिसले नाही आणि इथे मात्र मी सगळ्यांना दिसले, असं कसं झालं? त्यावरती सरस्वती म्हणते की लीलेचा देह म्हणजे मी, तेच माझं खरं स्वरूप आहे. हा संस्कार तुझ्या वृत्तीत पूर्वी दृढ झालेला होता की लीलेचा देह म्हणजे माझा देह, तो माझा देह आहे. हा संस्कार तुझ्या वृत्तीमध्ये स्थिर होता, परंतु सातत्याने तू समाधीचा जो अभ्यास करते आहे त्या अभ्यासामुळे तुझा देहाभिमान अस्तंगत झाला आहे. आता तुला तो देह लीलेचा आहे, तो देह माझा आहे अशी आसक्ती राहिली नाही. त्यामुळे तुझ्या ठिकाणी सत्य संकल्पत्व आलेला आहे आणि आता जर तू तुझ्या पतीच्या सन्निध गेलीस आणि तू जर इच्छा केलीस तर तू त्यांच्याशी पूर्वीप्रमाणे त्यांच्या मंडपामध्ये जाऊन त्या राजाशी संभाषणही करू शकशील. नाही कळलं? थोडक्यात त्यांना असं सांगायचं आहे की प्रत्येक जीव त्याला जो काही देह मिळालेला असतो त्या देहाशी तो इतका एकरूप होतो, इतका समरस होतो की तो देह माझाच आहे हा दृढ भाव त्याच्या मनामध्ये पक्का होतो. समाधीचा अभ्यास जसा जसा व्हायला लागतो तसं मिळालेला देह जो आहे तो आपल्याला कपड्यांप्रमाणे आहे. आपले आधी अनंत देह आपण बदललेले आहे, पुढेही काही देह आपण बदलणार आहोत. त्यामुळे हा देह आहे काय, नाही काय, राहिला काय, गेला काय अशी मनोधारणा बदलते समाधीच्या अभ्यासामुळे. आणि तसं झाल्यामुळे तो देह अतिवाहक झाला, त्याच्यामध्ये सत्य संकल्प आला की तिने ठरवलं तर तो प्रत्येक संकल्प तिचा आता पूर्ण होईल. लीला म्हणते की देवी तुझ्या बोलण्यामुळे माझ्या शंकेचं निरसन झालं. याच मंदिराकाशात माझा पती वशिष्ठ ब्राह्मणवृत्त झाला, नंतर याच ठिकाणी तो भूमंडलाचा राजा झाला आणि मी राणी झाली. यामध्ये अंतपुरात पद्मराजा माझा पती मरण पावला आणि या अंतपुरातील आकाशातच तो पुन्हा भूपती झाला. अशा रीतीने अखिल वस्तूंना अधिष्ठानभूत असणाऱ्या चैतन्यामध्येच हे सर्व विकार मायेमुळे भासत आहे. मोहरीच्या दाण्याप्रमाणे सर्व ब्रह्ममंडले मला या ग्रहाकाशामध्ये आत्ता दिसली. कारण आता तिचा समाधीचा अभ्यास वाढतो आहे आणि समाधीचा अभ्यास वाढत असल्यामुळे जी सृष्टी आपल्या डोळ्यांना दिसते ती सोडली तर जी सूक्ष्म सृष्टी आहे ती सृष्टी दिसायला लागते, ती सृष्टी अनुभवायला यायला लागते. त्या सृष्टीमध्ये असणारे जे जीव आहेत त्या जीवांशी संभाषण करता येणं शक्य होऊन जातं की ती अवस्था लीलेची झालेली आहे. देवी मला आता माझा पती प्रत्यक्ष दिसेल असं कर. सरस्वती देवी तिला म्हणते की लीले या मंडपाकाशातील 3 पतींचा तू उल्लेख केलास. एक आहे वशिष्ठ ब्राह्मण, दुसरा आहे पद्मराज तो राजा आणि तिसरा आता तो एका राज्याचा नवीन राज्याचा राजा झालाय तो. असे 3 पतींचा तू उल्लेख केलास. याच्याही आधी कितीतरी पती तुझे होऊन गेले. अलीकडच्या या 3 पतींचं म्हणशील तर वशिष्ठ ब्राह्मणाचं शरीर जळून गेलं आहे, 8 दिवस झाले त्याला जाऊन. दुसऱ्या पद्मराजाचं शव
अंतपुराच्या राशीमध्ये आपण ठेवलेला आहे. आणि तिसरा पती याच संसार मंडलातील आकाशात राजा झालेला आहे आणि तो आता संसारामध्ये गटांगळ्या खात आहे. अत्यंत भोगवासनेमुळे त्याची बुद्धी मंद आणि मलिन झाली आहे. तो लौकिक दृष्टीने शून्य दिसत असला तरी पारमार्थिक दृष्टीने निसलेलाच आहे. तो स्वतःला ईश्वर समजतो आहे. म्हणजे आता जो तिसरा राजा झालेला आहे त्याने देह धारण केलेला आहे, तोही राजा झालेला आहे, त्याचं एक राज्य आहे आणि त्याचं राज्य त्याला नीट सांभाळता येत नाही. भोगवासनेमुळे त्याची बुद्धी मंद झालेली आहे आणि त्याची वाईट अशी अवस्था आहे सध्या. तर तुझ्या या 3 पतींपैकी कोणाजवळ तुला घेऊन जाऊ? ज्यामध्ये आता आपण आहोत तो संसार निराळा आहे आणि ज्यात तुझा पती आता राज्य करत आहे आत्ताच्या स्थितीला, तो संसार निराळा आहे. ही सर्व ब्रह्मांड मंडल निरनिराळी आहे. म्हणजे प्रत्येकाचं ब्रह्मांड हे वेगळंच. आपण म्हणतो की प्रत्येकाचं विश्व, ते विश्व सुद्धा आपण शरीर ज्यावेळेला धारण केलेलं असतं त्यावेळेला म्हणतो तेव्हा माझं एक विश्व. शरीर सोडल्यानंतरही पुन्हा विश्व असतं, हे याच्यातून सिद्ध. आणि ही ब्रह्मांड मंडळ निरनिराळी असतात आणि त्यातील व्यवहार परंपरा सगळ्या निरनिराळ्या आहेत. महाचैतन्याच्या एकेका परमाणूच्या उदरात असंख्य भुवन साठलेली आहे. आणि असं ती म्हणत असताना लीलेला तिने स्पर्श केला. भगवती सरस्वतीने लीलेला स्पर्श केला. त्याबरोबर लीलेला तिचे मागचे 800 जन्म आठवले आणि ते तिने सांगितले. वेगवेगळ्या पशु पक्षी मानव अशा स्वरूपात तिला जन्म मिळाले होते. हजारो तऱ्हेची दुःख प्रसवणाऱ्या अनेकविध योनींमध्ये वरून खाली खालून वर अशा रीतीने एकावेखात तिला कितीतरी काळ कंठावा लागला होता असं तिने बघितलं आणि सांगितलं. लीलेने देवी सरस्वतीला विचारलं की देवी आपण आता कुठे आहोत? तिला आता कळेल मी आता कुठे आहे. 800 जन्म बघितल्यानंतर काय होणार, आपण आता कोण आहोत काय आहोत हे सुद्धा कळणार नाही. तशी तिची अवस्था झाली. आणि हा घनदाट अंधकार कुठून आला? त्यावेळेला देवी सरस्वती तिला म्हणते की आत्ता हे ब्रह्मांडाचं संपुट जे आहे त्याचं वरचं कवच आहे, तिथे आपण आलो. जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाच्या वरती एक संपुट असताना तिथे सगळा अंधार आहे, तिथे आपण आलो. वशिष्ठ ऋषी म्हणतात की अशा रीतीने त्या दोघी जणी ब्रह्मांडाच्या वरच्या शकलावर अनायासाने जाऊन पोहोचल्या. अज्ञानाचे आवरण शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे लीलेला ब्रह्मांडाच्या पलीकडे बघा आता ब्रह्मांडाच्या कवचापर्यंत त्या गेल्या. तिथे गेल्यानंतर तिला ब्रह्मांडाच्या पलीकडे काय आहे तेही दिसायला लागले. फक्त ऐकायचं. तर ब्रह्मांडाच्या पलीकडे जलाधिकांची अत्यंत तेजस्वी आवरण क्रमाक्रमाने तिला दिसली. जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाला आवरण आहेत वेगवेगळी. त्यातलं जलाधिकांचं आवरण तिला दिसलं. त्याच्या दसपट आकाराचं अग्नीचं आवरण त्याला होतं. त्यानंतर पुढे वायूचं आवरण होतं. त्यानंतर आकाशाचं आवरण होतं आणि त्याच्याही पलीकडे शुद्ध चिराकाश पसरलेलं होतं. ते चिराकाश अमर्याद, शांत, अनादि आणि अनंत असून ते विकार रहित आणि केवळ स्वस्वरूपाने स्थित होतं. हे सगळं त्या एका ठिकाणी बसून बघताय का? स्वतः शरीराने कुठेही स्थूल शरीराने कुठेही गेलेल्या नाही. हे सगळं चिदाकाशामध्ये अनुभवायला येणाऱ्या गोष्टी आहेत. या महदाकाशाच्या लांबी रुंदीची कल्पना करता येत नाही असं ते महदाकाश इतकं अपरिच्छिन्न आहे. ब्रह्मांड हे महदाकाशातलं एक वस्तू आहे.
त्याच्या पलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तिला इथे प्रत्यक्षपणे सरस्वती देवीमुळे पाहायला मिळतात. त्या परमाकाशामध्ये पूर्वी वर्णन केलेल्या आवरणासहित ब्रह्मांडासारखी कोट्यावधी ब्रह्मांड तिला दिसते. म्हणजे तिने जे ब्रह्मांड शेवटपर्यंत बघितलं, मग त्या ब्रह्मांडाला कुठली कुठली आवरणं आहेत तेही बघितलं, आणि नंतर तिला अशी असंख्य ब्रह्मांड आजूबाजूला दिसायला लागली. आणि ती कशी होती तर सूर्यप्रकाशात भासणाऱ्या त्रिसरेणूप्रमाणे. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला एक छोटासा असा हे दिसतो ना, धुलीचा कण किंचितसा दिसतो आणि नंतर एकदम दिसेनासा होतो. अगदी बारीकसा कण दिसतो आणि दिसेनासा होतो. उन्हाळ्यात आपल्याला दिसतं पहावं. तर त्याप्रमाणे तिलाही कोट्यावधी ब्रह्मांड दिसायला लागली आणि ती सगळी आकाशामध्ये असंख्य ब्रह्मांड समुद्रातील बुडबुड्याप्रमाणे स्फुरण पावत होती. त्या ब्रह्मांडाचा अभिमान धारण करणाऱ्या जीवांच्या भावनेनुसार त्यातली काही ब्रह्मांड खाली येत होती, काही वर जात होती. असा सगळा खेळ ही पाहत होती. आणि हा सगळा खेळ ब्रह्मांडाचा जो आहे तो माणसांच्या ठिकाणी असणाऱ्या द्वैत भावनेमुळे होतो, हेही तिला त्यावेळेला जाणवलं. श्री वशिष्ठ ऋषी रामाला म्हणतात की ज्याची दृष्टी विकाराने दूषित झालेली असते त्याला आकाशामध्ये तारे रेषा यांचा भास होतो, आणि ज्याची दृष्टी अहंकार रूपी अज्ञान रूपी अहंकाराने ग्रस्त झालेली आहे त्याला आवरण सहित ब्रह्मांडे अनंत महत आकाशामध्ये भासमान होतात. हे खूप नंतरच्या गोष्टी आहेत, पण त्यांनी त्या रामाला सांगितलं की मुळात कसं आहे की माणसाची दृष्टी जर विकाराने दूषित झाली तर त्याला आकाशामध्ये तारा आणि रेषा यांचा भास होतो. म्हणजे आकाशात तारा आपल्याला ज्या दिसतात त्या आपल्या दूषित दृष्टीमुळे दिसतात, आणि ज्यांची दृष्टी अज्ञानाने ग्रस्त झालेली आहे त्यांना आवरणासहित ब्रह्मांड अनंत आकाशामध्ये भासमान होतात. महत आकाशामध्ये अनेक ब्रह्मांड स्थित असलेली दिसतात. ती इतकी असतात की त्यांची गणना करता येत नाही. त्या ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडामध्ये लीला आणि सरस्वती देवी यांनी क्षणात प्रवेश केला. अशी अनंत ब्रह्मांड त्यांनी बघितली, आणि त्या ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडामध्ये या दोघींनी प्रवेश केला. ते जे ब्रह्मांड होतं ते ब्रह्मांड तेथील अंतपुरात त्यांनी पाहिलं तर आपल्या पतीचं म्हणजे पद्मराजाचं शव जसंच्या तसं पुष्पराशीमध्ये होतं, आणि त्या राजाच्या बाजूला आपले दोघींचे शरीर समाधी अवस्थेमध्ये स्थिर झालेली त्यांनी पाहिली. एक ब्रह्मांडामध्ये त्यांनी प्रवेश केला. ते जे ब्रह्मांड होतं त्या ब्रह्मांडामध्ये तो पद्मराजा, त्याचं शरीर, अंतःपुर, आणि त्या ठिकाणी आपण दोघी बसलेलो आहोत असं त्यांनी बोललं. आजूबाजूला लोक मध्यरात्रीच्या वेळी गाढ निद्रेमध्ये होते. अंतःपुरामध्ये जळणाऱ्या धूप, कापूर, चंदन आदी द्रव्यांचा सुगंध सुटला होता. नंतर त्या लीलेने आपल्या पतीच्या पुढच्या सर्वाला पाहण्याच्या इच्छेने त्या मंडपाकाशात स्थित असतानाच संकल्प देहाने लीला आकाशामध्ये उडून गेली. की तिच्या आता दोन पतींचं तर तिने ब्रह्मांड पाहिलं. राजा पद्मराजाचंही पाहिलं आणि वशिष्ठ ब्राह्मणाचंही जाऊन बघितलं. आता हा राजा पुढे काय करतो आहे ते खरंच आहे की नाही हे पाहण्याकरता म्हणून ती त्या राजाच्या ब्रह्मांडामध्ये आता जाणार आहे. भूतलाची आवरणं आणि ब्रह्मांड कवचाची
कवचाचं कवच यांचं उल्लंघन करून लीला आपल्या नव्या पतीच्या काल्पनिक संसार मंडळामध्ये जाऊन उतरली. जम्बूद्वीपामधील भारतवर्षामध्ये शेवटी ही लीला आली आणि तिच्याबरोबर तिथे सरस्वती पण आली. त्या ठिकाणी लीलेने नव्या पतीचे राज्य पाहिले. यावेळी सिंधू देशाच्या राजाने आपल्या मांडलिक राजांच्या मदतीने लीलेचा पती ज्या देशाचा तो राजा होता त्या राज्यावरती सैन्यानिशी चाल केली. त्यामुळे लीलेचा पती, ज्याचं नाव विदुरथ आहे, आता तो स्वसंरक्षणासाठी लढाई करत होता, सैन्याची जमवाजमव करत होता आणि ती लढाई पाहण्याकरता देव, सिद्ध, गंधर्व हे सगळे आले. रक्त मांस खाण्याकरता भूत, राक्षस, पिशाच यांच्या थवेच्या थवे उन्मत्त होऊन नाचत होते. आणि सगळ्यांना कल्पना आली होती की आता इथे घमासान युद्ध होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये घनघोर युद्ध चालू झालं आणि मृत्यूचं तांडव सुरू झालं. हे सगळं आता या दोन्ही पाहतात. लीला पाहते आहे आणि सरस्वती पाहते आहे. लाखो सैनिक, हत्ती, घोडे या युद्धामध्ये धारातीर्थी करत होते. युद्धाचं अत्यंत भयंकर असं वर्णन वशिष्ठ ऋषींनी भरपूर पानाच्या पाने केले. खूप सुंदर वर्णन केलं. युद्धाचा पहिला दिवस संपल्यानंतर लीलेचा पती विदुरथ राजा मनातून खिन्न झाला, कारण पहिल्या दिवशी काही त्याचं सैन्य हे जिंकलं नाही. उलट त्याला माघार द्यावी लागली आणि बरीचशी हानी त्याची युद्धामध्ये झाली आणि त्यामुळे तो खिन्न झाला, उदास झाला, नाराज झाला. दुसऱ्या दिवशी कशाही पद्धतीने युद्धाची रचना आपण कशी करावी याविषयी सल्लामसलत करण्यासाठी त्यांनी मंत्र्यांना एकत्र बोलवलं. त्यांच्याशी तो बोलला आणि नंतर स्वस्थ मनाने झोपी गेला. त्यावेळेला त्याच्या शयनगृहामध्ये एका लहानशा फटीतून लीला आणि देवी सरस्वती यांनी प्रवेश केला. तो झोपलेला. राम म्हणतात की भगवान आपल्या स्थूल शरीराची लांबी 3.5 हात आहे. अशा स्थितीत वस्त्राच्या तंतूप्रमाणे अत्यंत सूक्ष्म अशा त्या मंदिराच्या जाळीतून लीला आणि सरस्वती यांनी प्रवेश केला ही कल्पना मला काही पटत नाही. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राघवा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आदिभौतिक देह म्हणजे वास्तविक स्वरूप असा ज्यांच्या बुद्धीला भ्रम झालेला असतो त्यांना सूक्ष्म छिद्रातून पलीकडे जाणं अशक्य आहे. आदिभौतिक देह म्हणजे पंचमहाभूतांनी युक्त असणारा स्थूल देह, हे म्हणजे माझं वास्तविक स्वरूप आहे अशी ज्यांची भावना असते त्यांना या गोष्टी काही जमणार नाही. परंतु ज्याची देह तादात्म्य बुद्धी नाहीशी झाली, म्हणजे ज्याची देहबुद्धी स्वतःविषयीची देहबुद्धी नाहीशी झाली आहे, ते अतिवाहक देह त्यांचा जो असतो त्या देहाशी तादात्म्य पावतात. आणि अतिवाहक देह म्हणजे सूक्ष्म देह, ज्याला लिंग देह असं म्हटलं जातं. तो सूक्ष्म देह जो आहे तो सूक्ष्म देह माझा खरा देह आहे ही भावना ज्यांची असते त्याप्रमाणे ते स्थूल देह बाजूला ठेवू शकतात आणि सूक्ष्म देहाने सगळीकडे संचार करू शकतात. वशिष्ठ ऋषी म्हणतात की लीला आणि सरस्वती देवी विदुरथ राजाच्या मंदिरात शिरल्यानंतर राजाला एकदम काहीतरी चाहूल लागली आणि राजा जागा झाला. त्याने बघितलं की 2 देवी कोणीतरी आपल्या इथे प्रकट झाल्या आहेत. त्याने त्या देवींची पूजा केली. देवी सरस्वतीने ती पूजा स्वीकारल्यानंतर त्याच्या मस्तकावरती आपला हात ठेवला. त्याबरोबर त्या राजा विदुरथाला आपले पूर्व 3 जन्मांचं ज्ञान झालं. आपला पूर्वजन्मीचा देह कसा होता, आपण त्याचा त्याग कसा केला, आपली पत्नी लीला तिने सरस्वती देवीची कशी उपासना केली आणि सरस्वतीच्या अनुग्रहामुळे
तिला आत्मज्ञान कसं प्राप्त झालं हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभं राहिलं. तो विदुरथ राजा तिला म्हणाला की माझा पूर्वीचा पद्मराजाचा मृत्यू होऊन फक्त 1 दिवस झाला असून या देहात मात्र मी 70 वर्षांचा काल घालवल्याचा अनुभव मला आला आहे. मी आता 70 वर्षाचा आहे आणि जो देह मी पूर्वी सोडला त्याला 1च दिवस झाला. हे कसं काय? काळाचं जे गणित आहे हे कसं शक्य आहे? मॅच होणं कसं शक्य? मृत्यू व्हायला जर 70 वर्ष झाली तर माणूस म्हणू शकतो की इकडून गेला तिकडे शिरला, पण इथे फक्त 1 दिवस झाला आहे मृत्यूला. आणि विदुरथ राजा मात्र 70 वर्षांचा आहे. तो म्हणतो की माझं बालपण, माता पिता बंधू प्रजाजन सगळ्यांचं स्मरण मला नीटपणाने होत आहे आणि 70 वर्ष मी जगलेलो आहे हे मला चांगलं स्मरत आहे. देवी सरस्वती म्हणते की राजा, मायेच्या आवरणाने आच्छादित असलेल्या चिदाकाशातील गिरिग्रामामध्ये राहणाऱ्या ब्राह्मणाच्या घरातच पद्मराजाचा लोक असून त्याच्यातील राजगृहामधील आकाशात तुझा ब्रह्ममंडप आहे आणि त्याच्यातच तुझा सध्याचा जन्म भासत आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला जीव शरीर सोडतो त्यावेळेला तो लगेच कल्पनेने पुढचा जन्म घेऊनही मोकळा होतो. अशा प्रकारे राजा विदुरथाने देवीला अनेक प्रश्न विचारले आणि देवी सरस्वतीने त्याची उत्तरं दिली. त्यामुळे राजाच्या हृदयामध्ये विवेकाचा अंकुर उदय पावला. त्याचे भ्रम सगळे नाहीसे झाले. जीवाच्या चित्तामध्ये कसा भ्रम निर्माण होतो हे दाखवण्यासाठी देवी सरस्वती लीलेला तिथे घेऊन आली होती. तुला मागच्या गोष्टींचा भरोसा वाटत नाही, पण आता हा जो राजा आहे विदुरथ नावाचा राजा हा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा पती पद्मराजच आहे आणि त्याचा मृत्यू होऊन केवळ 1च दिवस झाला तर त्याने पुढचे 70 वर्ष तो जगून मोकळाही झालेला आहे. हा भ्रम जो आहे जीवाच्या चित्तामध्ये, प्रत्येक जीवाच्या चित्तामध्ये हा भ्रम कसा निर्माण होतो हे दाखवण्यासाठी देवी सरस्वती लीलेला तिथे घेऊन आली. त्यानंतर राजाच्या राजधानीवरती घेऊन आली होती. राजाने देवीला नमस्कार केला आणि आपल्याला पूर्व देहामध्ये प्रवेश मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. कारण त्याला आता दिसत होतं की मोठं महायुद्ध होणार आहे, युद्धात तसंही मी मारलाच जाणार आहे, परत पुढचं होईल सुरू. परत तो आपल्या चिंताने पुढच्या कुठल्या तरी देशाचा राजा होईल. त्यापेक्षा त्यांनी असं मागितलं की माझा जो पूर्व देह आहे की जो अजून ज्याला अग्निसंस्कार केलेला नाही, तो पद्मराजाचा जो देह आहे त्याच्यामध्ये मला परत प्रवेश मिळावा अशी इच्छा त्यांनी देवी समोर व्यक्त केली आणि देवीनेही त्याला तसा वर दिला. त्यानंतर राजाच्या राजधानीवरती आक्रमण झालं आणि घमासान युद्ध झालं. त्याच्यामध्ये अनेक अस्त्र वापरली गेली. त्या शस्त्रांचं अस्त्रांचं उत्तम असं वर्णन त्यांनी केलं. कुठली अस्त्र वापरली, त्या अस्त्रांना उत्तर देण्याकरता कुठली अस्त्र वापरली, खूप मोठं वर्णन त्यांनी केलं. त्यानंतर त्यात राजाचा मृत्यू झाला आणि त्याची अत्यंत सुंदर असणारी जी पत्नी होती, त्या राजाला पत्नी येणारच, ती पत्नी त्या लीलेचं प्रतिबिंब होती. ती लीला म्हणजे पहिल्या लीलेने स्वतःच निर्माण केलेली मनोप्रतिमा होती. त्यानंतर राजा विदुरथाच्या देहामधून मुक्त झाला आणि अतिवाहिक देहाने परत आपल्या पूर्व देहामध्ये त्याने प्रवेश केला. त्या राजाला आणि लीलेला अनेक शुभ आशीर्वाद देऊन देवी सरस्वती अंतर्धान पावली. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राघव, हे जगत सत्य आहे असा तुला भ्रम झाला होता, त्याची निवृत्ती व्हावी म्हणून तुला हे रमणीय असं लीलाख्यान सांगितलं आहे.
हे जगत सत्य नाही. हा सगळा जीवाचा भ्रम आहे हे त्यांनी त्यांना सांगितलं. जीवाने दृढ प्रयत्न केल्यास या दृश्य जगताचा आत्मज्ञानामुळे लय होतो आणि या भ्रमिक जीवनाचा अंत नाही. वारंवार परत परत देह बदलले जाणार, पुन्हा देहाचं जीवाचं सृष्टी तयार होणार, त्या सृष्टीमध्ये पुन्हा तो सुख-दुःखाचा अनुभव घेणार, असं सगळं वारंवार चालणार. आणि या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. राम म्हणतात की भगवान, आपण सांगितलेल्या या आख्यानामुळे संसार तापाने तप्त झालेल्या चित्ताला शांती आणि विवेक यांचा उदय होत असल्याचा अनुभव मी करत आहे की माझं चित्त आता शांत झालं. कारण प्रत्येक जण म्हणजे जो विवेकी आहे, थोडासा विचार करणारा माणूस आहे, त्याच्या मनामध्ये एक निर्माणच होतं प्रश्न की अरे हा संसार किती चालणार, आणि सारखं सारखं आपण येणार जाणार परत परत त्याच गोष्टी करत बसणार, याच्यातून पूर्णपणे आपण कधी बाहेर जाणार आहोत की नाही, याच्यातून सुटण्याचा काही मार्ग आहे की नाही. जे लोक विचार करतात विवेकाने, त्यांच्या चिंतनाचा हा विषय निश्चित असतो. आणि अशा लोकांसाठी त्यांनी सांगितलंय की याच्यामुळे म्हणजे आत्मज्ञानामुळेच ही गोष्ट शक्य आहे. श्री वशिष्ठ ऋषी म्हणतात की भिन्न भिन्न स्थानी असलेल्या वस्तूंची जाणीव होत असता मध्यंतरी जो अल्प काळ जातो त्यावेळची स्थिती म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे. प्रलयकाली जगाचा लय झाला असतानाही जे पूर्ण असतं, तसंच उत्पत्ती स्थितीकालीही जगतरूपाने ते भासतं, असं ते परमात्मा स्वरूप आहे. आणि म्हणून त्याला पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते असं म्हटलं जातं. तेच एकमेव पूर्ण आहे, तेच आदी आहे, तेच अंत आहे, ते सोडून दुसरं काहीही नाही. बरेच प्रश्न त्यानंतर रामांनी त्यांना विचारलेले आहेत. राम त्यांना म्हणतात की ब्रह्म निरामय आहे असं आपण म्हणाला तर या ब्रह्माचं ज्ञान मला कोणत्या युक्तीने होईल ते होईल, आणि जे अनुभवाने सिद्ध होईल मला जाणण्यासारखं काही शिल्लक राहणार नाही असे सांगा. ब्रह्म हे निरामय आहे, त्याच्यामध्ये रंग रूप आकार काहीही नाही, तर त्या ब्रह्माचं ज्ञान मला कशामुळे होईल ते तुम्ही सांगा. त्यावरती वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, तू बुद्धिमान आहेस म्हणून मी तुला जे सांगणार आहे ते तू पूर्णपणे श्रवण कर. उद्विग्न होऊन मधूनच उठून जाऊ नकोस. मी काय शांतपणे आहे, बुद्धी चित्त मन स्थिर करून नाही. त्यावेळेला बुद्धीमध्ये दुसरा कुठलाही विकल्प येऊ देऊ नकोस. वशिष्ठ ऋषी पुढे म्हणतात की माणसाला ज्या गोष्टींची आकांक्षा असते ती त्याने अत्यंतिक प्रयत्नांनी प्राप्त करून घ्यायची असते. तेव्हा रामा, सत्पुरुष आणि सत्शास्त्र यांची कास धरशील तर काही महिन्यात नाही तर काही दिवसातच तू परमपदात प्रत जाऊन पोहोचशील. पुन्हा त्यांनी तोच विचार आग्रहाने सांगितला. सत्पुरुष आणि सत्शास्त्र यांचंच अनुसरण केल्यामुळे ते ब्रह्मज्ञान परमज्ञान प्राप्त होतं. पुन्हा ते म्हणतात की दान तप यांच्या योगाने तसेच शास्त्राध्ययन वेदाध्ययन करून त्यात सांगितल्याप्रमाणे कार्य केल्याने संसार दुःख नाहीसं होणार नाही, परंतु हे कार्य आत्मज्ञान श्रवण केल्याने आणि त्याचा विचार केल्याने निसंशय. म्हणून मी तुला आता एका कर्कटी नावाच्या राक्षसिनीची गोष्ट सांगतो, ती तू सावध चित्ताने ऐक असं ते रामाला म्हणतात. कर्कटी नावाची एक राक्षसी होती. ती हिमालयाच्या उत्तर बाजूला राहत होती.
तिचा देह अत्यंत अवाढव्य होता, भयंकर होता, विद्रूप होता. तिचं शरीर प्रचंड असल्यामुळे तिला आहार मिळायला मोठी पंचायत येत असे. तिने एकदा असा विचार केला की या जम्बूद्वीपामध्ये असणाऱ्या सगळ्या माणसांना मी एकदम खाऊन टाकलं तर माझी क्षुधा कदाचित शांत होईल. ही क्षुधा मिटतच नाही, सारखा क्षुधेचा डोंग पोटामध्ये उसळलेलाच असतो. पण सगळ्या लोकांना खाणं शक्य नाही, मग आता काय करावं असा ती विचार करायला लागली. मग तिने बराच विचार करून तपश्चर्या करण्याचं ठरवलं. हिमालय पर्वतावरती गेली, तिथे तिने स्नान केलं आणि तपश्चर्या करण्यासाठी एका पायावर उभी राहिली. तिने आपले नेत्र स्थिर केले. अशा प्रकारे तपश्चर्या करण्यामध्ये तिचे कित्येक दिवस गेले, महिने गेले, वर्ष उलटून गेले. ऊन, वारा, पाऊस यांचा सारखा मारा चालला असतानाही एखाद्या पर्वतावरील शिलेप्रमाणे ती निश्चल आणि निस्तब्ध राहिली. तिची तपश्चर्या अखंड चालली. अशा उग्र तपश्चर्येत बराच काळ उलटून गेल्यावर तिच्यावर कृपा करण्याकरता प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम अशा रीतीने हजारो वर्ष त्या राक्षसिनीने तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तिला दर्शन देण्याकरता आले. तुला असा प्रश्न पडला असेल की ती दुष्ट बुद्धीची राक्षसिनी असतानाही ब्रह्मदेव तिथे कसे आले. पण राम तिच्या दारुण तपश्चर्येचाच हा परिणाम होता. तपश्चर्येने कोणतीही असाध्य वाटणारी गोष्ट सहज साध्य करून घेता येते. हे त्याचं एक उदाहरण. ब्रह्मदेवांना पाहताच तिने त्यांना नमस्कार केला. ब्रह्मदेव तिला म्हणाले की हे पुत्री, तू पर्वतावरील मेघमालेप्रमाणे राक्षस कुलाला ललामभूत आहेस. तू आपली तपश्चर्या आता पूर्ण कर. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर तू माझ्याकडून मागून घे. कर्कटी म्हणाली की एखाद्या सुगंधाप्रमाणे कोणालाही न दिसता मी सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करेन आणि मग माझ्या इच्छेप्रमाणे मी सगळ्या जगाला ग्रासून टाकेन. मला तुम्ही सूक्ष्म विषाणू जीवसूचिका त्याचं रूप द्या. कारण तिची तपश्चर्या करण्याआधीची इच्छा काय होती की जम्बूद्वीपातल्या सगळ्या लोकांना मी खाऊन टाकेन. तो संकल्प करून तिने तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यामुळे मागताना तिने तेच मागितले की सगळ्या प्राण्यांच्या हृदयात मी प्रवेश करेन आणि मला जशी इच्छा होईल त्याप्रमाणे मी सगळ्या जगाला ग्रासून सोडेन. मला सूक्ष्म जीवाणू व्हायचं आहे आणि लोकांच्या शरीरात प्रवेश करायचा. अशा रीतीने मी माझी क्षुधा शांत करेन. माझ्या क्षुधा शांतीला दुसरा पर्याय नाही. श्री वशिष्ठ म्हणतात की रामा, ह्याप्रमाणे त्या राक्षसिनीने वर मागितल्यानंतर ब्रह्मदेव तिला तथास्तु म्हणाले. त्यांना पर्यायच नव्हता, कारण तिची तपश्चर्याच एवढी झाली होती की त्यांना होच म्हणावं लागलं. आणि पुढे ते म्हणाले की तू विषुचिका नावाची उपसर्गयुक्त सूचिका होशील, म्हणजे महामारी तयार होशील. आपल्या सूक्ष्म मायेच्या योगाने तू सर्व लोकांची हिंसा करण्यास समर्थ होशील. व्हायरस अलीवरचा शास्त्र निषिद्ध अन्न सेवन करणारे, दुष्ट कर्मांचं आचरण करणारे, मूर्ख अशास्त्राचं वर्तन करणारे, निम्न प्रदेशात वस्ती करणारे आणि स्वभावताच दुष्ट असणारे जे जे लोक असतील त्यांची हिंसा करण्यास तू समर्थ होशील. दुष्ट लोकांच्या हृदयात प्राणवायू बरोबर संचार करून तू पटकी महामारी म्हणजे विषुचिका हे नाव धारण करशील. आणि जे लोक सदाचार संपन्न आहेत, जे शास्त्राने वर्तन करतात, त्यांच्यापासून मात्र तू दूर राहशील. त्या लोकांना तुला स्पर्श करता येणार नाही. त्यानंतर
त्यानंतर वशिष्ठ म्हणतात की त्यानंतर ती राक्षसी आपल्या संकल्पाच्या प्रभावाने अत्यंत सूक्ष्म झाली. प्रत्येक प्राणी केवळ आपल्या संकल्पाच्या योगानेच उच्च आणि नीच स्थिती प्राप्त करून घेत असतो. म्हणून संकल्प चांगला असावा, सत्य संकल्प असावा असं म्हटलं. वाईट संकल्प केला की त्याची फलश्रुती वाईटच होते. अत्यंत सूक्ष्म रूपाने ती प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये तिने प्रवेश केला आणि त्यांचं रक्त आणि मांस ती भक्षण करू लागली. तिचं स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिची क्षुधा शांत होऊ लागली. तिला आता मजा यायला लागली. प्रत्येकाच्या शरीरामध्ये शिरायचं, त्यांचं रक्त प्यायचं, मांस खायचं आणि आपली क्षुधा शांत करायची. काही काळ तिचा अतिशय आनंदात गेला, समाधानात. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, नंतर तिला कितीही लोकांचं रक्त पिलं आणि मांस खाल्लं तरी समाधान होईना, तृप्ती होईल. सुरुवातीला ते छान वाटलं की हो माझं पोट आता भरतं. नंतर काही तिचं पोट भरायचं पण तिला समाधान त्यातून मिळेना, शांती मिळेना. मग ती राक्षसी मनामध्ये विचार करू लागली की मी इतके सूक्ष्म रूप धारण का बरं केलं? माझ्या सर्व शक्ती मी क्षीण करून घेतल्या. काय गरज होती? मी छान राक्षसी नव्हते, हिमालयामध्ये राहत होते. मी कशाला एवढी बारीक झाली? उगीच असं सगळं केलं. त्यामुळे माझ्या सगळ्या शक्ती आता क्षीण झाल्या. देह छोटा झाल्यामुळे शक्ती पण छोटी झाली ना. देह आवाढव्य होता त्यामुळे त्याच्यात शक्ती पण मोठी होती. पूर्वीच्या माझ्या विशालकाय शरीराचा नाश का मी करून घेतला? मला कुठून दुर्बुद्धी झाली? मांसाचा एक घासही आता माझ्या पोटात थांबे नासा झाला. सारखं तेच करून करून माणसाला कंटाळा यायला, नको वाटायला लागला. सगळे विषय जे आहेत ते या स्वरूपाचे असतात. कितीही विषय उपभोगात सुरुवातीला त्याची हाव असते, तृष्णा असते आणि नंतर नको वाटायला लागतं, कारण अवयव थकतात. तसं तिचं झालं की सगळ्यांचं मांस आणि रक्त पिऊन नंतर तिच्या पोटामध्ये ते थांबले नासे झाले. पोटाला त्याची धारणा होईल असं झालं. मोहवश झालेला प्राणी त्याची बुद्धी नष्ट झाल्यामुळे दुःखातच पडतो. त्याप्रमाणे या कर्कटीचं झालं. कुठलाही मोह माणसाला झाला की तो शेवटी माणसाला दुःख देतो. म्हणून मोहाचा क्षण माणसाने कायम टाळायचा असतो. पण त्याच्याकरता बुद्धी स्थिर असावी लागते. पुढे वशिष्ठ म्हणतात की राम, अशा रीतीने पश्चाताप करणारी ती राक्षसी पुन्हा पूर्व देह प्राप्त करण्याकरता मौन धारण करून निश्चल अंतःकरणाने तपश्चर्या करण्याकरता हिमालय पर्वतावरील आपल्या पूर्वस्थानावरती गेली. आता ती छोटीशी विषाणू आहे. तिथून उडत ती हिमालयामध्ये आपल्या पूर्वस्थानावरती गेली. आपला एकच सूक्ष्म पाय जमिनीवरती ठेवून एकाग्र चित्ताने ऊर्ध्वमुख करून उभी राहिली. अनेक हजार वर्ष तिने कठोर तप केले. तिच्या तपसामर्थ्याने स्वर्ग लोक तापू लागला, देवता अस्वस्थ झाल्या. एक छोटासा कीटाणू विषाणू सुद्धा तपश्चर्या करू शकतो. तर माणसाने कुठलीही कारण द्यायची, माणसाला अशक्य काही नाही. तर तिच्या त्या तपसामर्थ्याने इंद्र घाबरला आणि त्याने कशामुळे हे सगळं होत आहे हे पाहण्यासाठी वायुदेवांना सांगितलं. वायुदेवांनी तिचं अचल आणि अत्यंत तेजस्वी रूप दुरूनच पाहिलं आणि ते इंद्राकडे आले. इंद्रदेवाला सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला. ही राक्षसी कोण आहे आणि ही एवढं घोर तप का करते आहे हे त्यांनी नारद मुनींना विचारलं. कारण नारद मुनींना सगळ्या ठिकाणच्या बातम्या असतात, अपडेट्स असतात. त्यामुळे त्यांनी नारदांना विचारलं की ही कोण आहे.
नारद मुनींनी तिची संपूर्ण कथा इंद्राला सांगितली. इंद्रदेव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही तिला भेटा आणि तिचं तप थांबवा. मी तुम्हाला विनंती करतो, कारण तिच्या तपाच्या सामर्थ्यामुळे स्वर्गलोक तापतो आहे. म्हणजे केवढं तपाचं सामर्थ्य तिचं निर्माण झालं असेल. त्यावर ब्रह्मदेवांनी इंद्राला आश्वासन दिलं की तू काळजी करू नको, मी पाहतो कसं हँडल करायचं. ती कर्कटी राक्षसे आपल्या तपाच्या सामर्थ्याने ब्रह्मज्ञानामध्ये आता पारंगत झाली. राक्षस सुद्धा त्यांनी जर तप केला तर ब्रह्मज्ञान मिळवू शकतात. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, तुला प्रश्न पडेल की या राक्षसीने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कोणत्या गुरूंचं सहाय्य घेतलं. इथे कुठेच गुरु आले नाही मध्ये. राम म्हणतात की स्वतः मनन करून झालेली निश्चित बुद्धी हाच तिचा गुरु असून या परमगुरूच्या उपदेशानेच तिने परमपदाची प्राप्ती करून घेतली असावी. आतापर्यंत राम जे ऐकतायत त्याच्यावरून त्यांनी ते उत्तर दिले. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, प्रज्ञा हाच ज्याचा त्याचा खरा गुरु होय. प्रज्ञा, शुद्ध बुद्धी, बुद्धी, प्रज्ञा, विवेक असे विशेषण बुद्धीला वापरले जातात. प्रज्ञा बुद्धी म्हणजे काय की जी बुद्धी पूर्णपणे शुद्ध आहे, ज्या बुद्धीमध्ये विकार नाही, वासना नाही, भ्रम नाही, अस्थिरता नाही, चंचलता नाही, अशी जी स्थिर बुद्धी असते तिला प्रज्ञा असं म्हणतात. प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज असं म्हटलं जातं ना की त्यांची प्रज्ञा जागृत आहे. तर प्रज्ञा हाच ज्याचा त्याचा गुरु असतो. आपली बुद्धी हाच आपला गुरु आहे. ती बुद्धी आधी शुद्ध व्हावी लागते. राम, ती राक्षसी आत्मसंपन्न झाल्यानंतर ब्रह्मदेव तिच्या समोर आले आणि म्हणाले की हे पुत्री, तुला जो पाहिजे तो वर तू मागून घे. कर्कटी आपल्या मनाशीच म्हणू लागली की मी आता तर पूर्ण झाले आहे, माझ्या ठिकाणी आता कोणताच संशय शिल्लक राहिलेला नाही. मग ब्रह्मदेवांकडून वर घेऊन तरी काय करू. आत्मज्ञान संपन्न झाल्यानंतर काय मागायचं. मागण्यासारखं आहे का. पण जे आहे ते सगळा भ्रम आहे हे त्यांना तेव्हाच कळलेलं असतं. भ्रमातून काय आनंद मिळणार. म्हणून मी म्हणेन की आता ब्रह्मदेवांकडून वर घेऊन तरी काय करू. मी आता परम शांत झाले आहे, परमानंदामध्ये मग्न झाले आहे, जाण्याचं काहीही शिल्लक राहिलं नाही. मी आता कायम समाधीमध्येच स्थित राहावं असं मला वाटतं. इष्टानिष्ट वस्तू प्राप्त करून घेऊन मला आता कोणतंही स्वारस्य उरलेलं नाही. ती वस्तू आता मला नाही. मी आता शांतपणे समाधीमध्येच कायम राहावं असं मला वाटतं. तिची अशी वैराग्य संपन्न स्थिती पाहून ब्रह्मदेव तिला प्रसन्न मनाने म्हणाले की हे बाळ, तू मागितला नाहीस तरी मी तुला एक वर देतो, तो तू ग्रहण कर. ब्रह्मदेव म्हणतात की हे श्रेष्ठ राक्षसी, ह्या दिव्य तपाच्या योग बलाने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तू पूर्वी ज्या महाकाय देहाचा त्याग केला होतास तो देह तुला परत प्राप्त होईल. आता ती छोटीशी आहे, तुला तुझा देह परत प्राप्त होईल. त्याचबरोबर तुझे जे जे काही मनोरथ असतील ते तुझ्या योग बलाने पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला गेला. तू जे व्यवहार करशील त्यामुळे तुझ्या स्वरूप स्थितीमध्ये कधीच काहीच बदल होणार नाही. तू आपल्या पूर्व राक्षसी वृत्तीनुसार कोणाचीही हत्या केलीस तरी तुझ्या ध्यान स्थितीमध्ये व्यत्यय येणार नाही. तू न्यायाने वागशील आणि अन्याय करणाऱ्यांना बाधा करशील. म्हणून तू अन्याय बालिका या नावाने लोकांमध्ये
वेदाचं पालन करून जीवनमुक्त अवस्थेमध्ये देहामध्ये राहशील असं म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान पावले की तिला तिची मूळ स्थिती शरीराची स्थिती प्राप्त होईल. ती ज्या अवस्थेमध्ये मनाने बुद्धीने आहे त्या अवस्थेमध्ये ती कायम राहील. कोणाचीही हत्या केली तरी त्याचं पाप केला लागणार नाही. तिच्या ध्यान व्यवस्थेमध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही आणि ती कायम न्यायानेच वागेल. कोणावरही ती अन्याय करणार नाही. अशा पद्धतीने तिला वर दिला आणि ब्रह्मदेव तिथून निघून गेले. ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण वागूया असा विचार तिने केला आणि क्षणामध्ये तिचा अजस्र देह परत तिला मिळाला. कर्कटीचा तिचा राक्षसी स्वभाव ब्रह्मभावामुळे नष्ट झाला होता. तिने जी साधना केली त्या साधनेमुळे आणि तिला जे ब्रह्मज्ञान झालं त्याच्यामुळे तिच्यामध्ये ज्या राक्षसी वृत्ती होत्या त्या सगळ्या नाहीशा झाल्या आणि ती पूर्णपणे सात्विक वृत्तीची झाली. तिला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणून पुन्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की रामाने पण तपश्चर्या केली होती, मग तो राक्षस कसा राहिला? तर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नाही आणि काही विशिष्ट हेतू साध्य करण्याकरता या राक्षसांनी तपश्चर्या केली. ते वरदान त्यांना मिळालं की पुन्हा ते विषय विकार यांनी युक्त असलेल्या संसारामध्ये रमलेले आहेत. त्यांनी ब्रह्मज्ञान मिळवलेलं नाही. तिने ब्रह्मज्ञान मिळवलं त्यामुळे तिची मूळची राक्षसी व्यक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. ती पद्मासन घालून ध्यान स्थितीमध्ये बसली आणि 6 महिने ती समाधी अवस्थेमध्ये. 6 महिन्यांनी ती जागी झाली. समाधीतून जागी झाल्यावर तिला प्रचंड क्षुधा लागली, भूक लागली. 6 महिने तरी काहीच खाल्लं नव्हतं, शांत बसून राहिली होती समाधी अवस्थेमध्ये. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याचे धर्म नाहीसे होत नाही. देहाचे धर्म पाळावेच लागतात, कुणीही नसतं. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भूक लागणारच, झोप येणारच. इथे नाही झोप. तिच्या मनात विचार येऊ लागला की माझी भूक भागवण्यासाठी मी अन्यायाने कोणाचाही जीव घेणारा उचित नाही. आता देह त्याग झाला तरी काही बिघडत नाही. जगणं आणि मरणं या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी सारख्याच झालेल्या आहेत. आता मिळवायचं काही राहिलंच नाही. जीवनाविषयीचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. मग आपलं शरीर राहिलं काय आणि नाही राहिलं काय तिला त्याचा आता फारसं काही वाटेल असं झालं. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम अशा रीतीने त्या ब्रह्मज्ञानी राक्षसीने आपल्या राक्षसी स्वभावाचा त्याग केला असं समजून आकाशस्थ वायूंनी तुला सांगितलं की हे राक्षसी तू इथून जा आणि मूढ लोकांना आपल्या ज्ञानाच्या योगाने उपदेश कर. कारण मूढ लोकांचा उद्धार करणं हाच महाज्ञांचा स्वभाव असतो, कर्तव्य असतं. ज्यांना आत्मज्ञान झालंय, ब्रह्मज्ञान झालं आहे अशा महात्म्यांनी काय करायला हवं की जे लोक संसाराच्या भ्रमामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्या भ्रमातून बाहेर काढायला. पण त्यांनी जर नाही काढलं तर दुसरं हे काम कोण करणार? जे भ्रमित आहे ते कायम भ्रमितच राहतील. म्हणून ज्यांना ज्ञान झालंय त्यांनी हे काम करायला हवं आणि तूही त्याच अवस्थेमध्ये आहेस. अशा रीतीने बोध करत असताना तू ज्या वेळेला त्या लोकांना बोध करशील तर जे प्राणी तुझा बोध ऐकणार नाहीत त्यांना तू खाऊन टाक. आता असं पाहिजे. अशा प्राण्यांना मारण्यात अन्याय नसून न्यायच आहे. इथे त्यांना काय सांगायचं आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनाचं ध्येय आत्मज्ञान
आत्मबोध हेच आहे. आणि ज्या वेळेला अशी संधी आपल्याला येते, असे सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेला ते कार्य आपण साधून घेतलं पाहिजे. आणि ते जर साधलं नाही तर त्यांना शिक्षा केली पाहिजे, असा अधिकार त्यांनी दिला. वायूचं बोलणं ऐकून तिने त्याला धन्यवाद दिले आणि ती पर्वत शिखर उतरून खाली असलेल्या किरातांच्या वस्तीमध्ये आली. ही जी वस्ती होती आणि त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता, तिथे सर्व प्रकारच्या फळफुलांनी, प्राणी मनुष्यांनी संपन्न असलेलं एक गाव होतं. आणि त्या गावामध्ये ती संपूर्ण हिमालय पर्वत उतरून खाली आली तोपर्यंत रात्र झाली. तिने त्या नगराचं अवलोकन केलं तोपर्यंत मध्यरात्र झाली. आणि अचानक त्या नगराचा राजा विक्रम आपल्या मंत्र्यासह नगराची टेहाळणी करायला बाहेर पडताना तिला दिसला. तिला सुरुवातीला अतिशय आनंद झाला. ती मनात म्हणू लागली की आहा, माझं भाग्य आज जोरावर आहे. माझ्याकडे चालत येणारे हे दोन मूर्ख प्राणी अज्ञानी दिसत आहेत आणि ते पृथ्वीला भार आहेत. वायूने सांगितलंय ना, जे अज्ञानी आहेत त्यांना तू खाऊन टाक. त्यामुळे तिच्या डोक्यात आधी पहिल्यांदा तोच विषय आला की हे अज्ञानी आहेत, त्यामुळे मी यांना खाऊ शकते. अनायसेच मला परमलाभ होतो आहे. पण यांना मारून खाण्या अगोदर हे दोघं आत्मज्ञान संपन्न आहेत का हे मी जाणून घेतलं पाहिजे. क्षुधेने माझा देह नष्ट झाला तरी चालेल, पण आत्मज्ञानी सर्व गुणसंपन्न लोकांना मी भक्षण करणार नाही. आपला अकराळ विक्राळ जे रूप होतं ते तिने प्रकट केलं, विकट हास्य केलं आणि भयंकर अशी गर्जना ऐकून तो राजा आणि त्याचा मंत्री हे दोघंही सावध झाले. तिने त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यांच्या समोर आली. ते दोघंही तिच्याकडे बघत होते, पण अत्यंत निश्चल होते, शांत होते. ते तिला पाहून आणि तिचे जे विकट हास्य वगैरे आहे ते पाहून घाबरले नाही, शांतपणे ते बघत होते. त्यांनी तिला सांगितलं की तू याचक आहेस, तू या गावामध्ये नवीन दिसते, आमच्या राज्यामध्ये तू नवीन दिसते आहेस, तू काहीतरी मागायला आलेली आहेस, तू याचक आहेस, तुला आमच्याकडून काय हवं आहे ते सांग, आम्ही तुझं मनोरथ पूर्ण करू. त्यांची निश्चलता आणि भूतदया पाहून ती त्यांना म्हणाली की तुम्ही दोघे ज्ञानी दिसता, की कुणीतरी अतिथी आपल्या राज्यामध्ये आलेला आहे, त्याला काहीतरी हवं आहे म्हणूनच तो आला ना. त्याला जर त्याच्या गोष्टी नाही आल्या तर कोण आपल्याकडे येईल? ज्या अर्थी तो आला त्याला काहीतरी हवं, मग तो याचक, मग त्याला काय हवं आहे आणि त्याला जे हवं आहे ते देणं आपलं राजा म्हणून काम आहे, कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी तिला विचारलं. त्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर तिच्या लक्षात आलं की हे दोघं ज्ञानी आहेत. कारण ज्ञानी माणूसच असा विचार करेल. एखादा असता तर लगेच तिच्यावरती शस्त्र चालवलं असतं आणि तिला मारून टाकलं असतं, पण तसं काही त्यांनी केलं नाही. ती म्हणाली की माझ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकेन. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राघव, तुला जे काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कुशाल विचार, असं म्हणून राजाने परवानगी दिल्यावर त्या राक्षसीने त्यांना तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारायला सुरुवात केली. राम, तिने विचारलेले प्रश्न तू लक्षपूर्वक ऐक, असं वशिष्ठ ऋषी रामांना सांगितले. आणि तिने 71 प्रश्न राजाला विचारले. ते सगळे प्रश्न वशिष्ठ ऋषींनी रामांना सांगितले. आपण ते बघणार नाही, आपण उदाहरणादाखल 2-3 प्रश्न बघूया. तिचा पहिला प्रश्न होता, समुद्रापासून अनेक बुडबुडे उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यातच लीन होतात,
त्याप्रमाणे वस्तुतः एक अशा कोणत्या अणुपासून कोट्यावधी ब्रह्मांड उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यात विलीन होतात. असा कुठला अणु आहे की ज्याच्यापासून कोट्यावधी ब्रह्मांड उत्पन्न होतात आणि पुन्हा त्याच्यामध्ये लीन होतात? राजाच्या मंत्र्याने तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. मंत्री तिला म्हणतो की ज्याप्रमाणे बीजाच्या अंतर्यामी वृक्ष असतो त्याप्रमाणे ह्या परम चिदाणूमध्ये सत्सद रूपांनी भासणारी जग असतात आणि ती समुद्रामधील अखंड बुडबुड्याप्रमाणे स्फुरण पावतात व त्याच्यामध्ये लीन होतात. नाही जो परम चिदाणू आहे, चिद अणु म्हणजे परमात्मा जो आहे त्या परमात्म्यामध्ये भासणारी अखंड बुडबुड्याप्रमाणे स्फुरण पावणारी अनंत जग असतात. कोणाची असतात ती जग? प्रत्येक जीवाची असते. प्रत्येक जीव जो असतो त्याचं एक विश्व असतं. माणसांचं जसं विश्व असतं तसं प्राण्यांचं पण असतं. त्यांनाही भावना असतात, त्यांनाही सुख दुःख असतं, पण ते अल्प प्रमाणात असतं. आणि त्यामुळे प्रत्येकाचं जे विश्व आहे, प्रत्येकाचं जे जग आहे ते जग त्या चिदाणूमध्ये बुडबुड्याप्रमाणे असतं. काही वेळेला तो बुडबुडा म्हणजे ते बुडबुडे जे असतात ते बुडबुडे स्फुरण पावतात. म्हणजे ते जग जे आहे ते स्फुरण पावतं आणि तो जीव स्वतःला माणूस समजायला लागतो, राक्षस समजायला लागतो आणि तो त्याचं विश्व तयार होतो. सगळे जीव आणि त्यांचं असणारे जगत विश्व हे त्या चिदाणूमध्ये असणारे बुडबुडे आहेत. दुसरा प्रश्न ती विचारते, सत्तेलाही सत्ता देणारा कोण आहे? जी सत्ता राजाची जी आता सत्ता आहे त्या राजाला त्याची जी सत्ता मिळाली आहे ती कोणाकडून मिळाली? त्याच्या सत्तेला सत्ता देणारा कोण आहे? मंत्री म्हणतो की तो सद्रूप परमात्मा सर्वात्मक असल्यामुळे त्याच्या सांकल्पिक सत्तेनेच सर्व वस्तूंना सत्ता आलेली आहे. कारण जर त्या परमात्म्याने संकल्प केला नाही, कल्पना केली नाही तर सृष्टी निर्माण होणार नाही. सृष्टी निर्माण झाली नाही तर जीवांना त्यांची सृष्टी निर्माण करता येईल. म्हणून तो जो परमात्मा आहे तो सर्वात्मक आहे आणि तो सांकल्पिक आहे. मूळ त्याच्या सत्तेनेच सर्व इतर वस्तूंना सत्ता प्राप्त.